तर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेत 2 नेत्यांमध्ये वाद उफाळून आलाय। जिल्ह्यातील गुंडगिरी मोडून काढू, सिल्लोडमध्येही गुंडगिरी चालू देणार नाही असं म्हणत शिरसाटांनी सत्तारांवर निशाणा साधला होता। त्यावर अब्दुल सत्तारांनीही पलटवार केलाय। काही लोकांना सिल्लोडची आठवण येतेय। गुंडगिरी मोडून काढण्याची भाषा करणाऱ्यांना मी आता थेट संभाजीनगरमध्ये आलोय असा धमकीवजा इशाराच सत्तारांनी शिरसाटांना दिलाय। सर्वीकडे कुठेही असेल ते दुसऱ्याचा जमीन हडपणं हा गुन्हाच आहे। आणि जे गुन्हेगार स्वतःला मला कुणाचा पाठबळ आहे, कुणाचा मला धाक नाहीये असं जर समजत असेल तर त्यांना योग्य धडा हे आम्ही आमच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न निश्चित करणार आहोत। अशी अनेक प्रकरणं दाबल्या गेलेली आहेत, त्याच्या चौकशा झालेल्या नाहीत। आता कोणतंही प्रकरण दाबलं जाणार नाही, कुणाला पाठीशी घालल्या जाणार नाही। जो कोणी त्याच्यामध्ये सापडेल त्याच्यावर कारवाई 100% केली जाईल आणि याचा तुम्हाला तातडीनं 1 महिन्याभरामध्ये याचा तुम्हाला प्रत्यय सुद्धा येईल। काही लोकांना फार गडबड आहे, सिल्लोडची फार आठवण येते। पहिले एकाला आले ते घरी बसले, आता दुसऱ्याला येऊ लागली। काही लोक म्हणतात सिल्लोड, अरे सिल्लोड काय, मी संभाजीनगर औरंगाबाद मध्ये येतोय आणि इथलची कोणाची गुंडगिरी किती आहे, त्याला कसं थांबवायचं हे बी निर्णय मीच घेणार आणि येणार। तुम्ही तर सिल्लोडला यायला इतका सोपं नाहीये, परंतु मी संभाजीनगर औरंगाबादला येणार आणि हे हजारो लोकांचे प्रश्न या ठिकाणी कलेक्टर, कमिशनर, एसपी, आयजी, डीआयजी, पंचायत समिती, जिल्हा परिषद, सर्व गोर गरिबाची कामं इथे राहून बसून करणार।